आता इथं अख्खा गोल आहे, हा गोल काय सांगतो? एक चपाती. ह्या गोलाची व्हॅल्यू काय आहे? एक चपाती. ठीक आहे. आता यापैकी राजनंदिनी आहे. राजनंदिनी काय म्हटली? मॅडम आज मी काय फक्त अर्धी चपाती खाल्ली. मग मला आता ह्या गोलामध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, दाखवायचंय. मग आपण कसं दाखवणार? तर बघा, या गोलाचा मी एक भाग केला. आता तिने काय सांगितलं की मॅडम मी अर्धी चपाती खाल्ली. मग जो रंगवलेला भाग आहे बघा, इथं मी थोड्याशा आडव्या लाईन्स मारलेल्या आहेत तिरप्या. हा अर्धा भाग काय सांगतो आहे की मी अर्धी चपाती खाल्लेली आहे. बरोबर, अर्धी चपाती खाल्लेली आहे. रंगवलेला भाग सांगतो चपाती खाल्ली. ठीक, अख्खा गोल होता, त्यातला अर्धा भाग काय आहे? खाल्लेली चपाती आहे. अर्धा भाग काय आहे? न खाल्लेली चपाती. मग मी बेसिकली हा जो अख्खा गोल आहे त्याचे किती भाग केले रे? एक आडवी लाईन, एक उभी लाईन मारल्यामुळे एका गोलाचे भाग किती झाले? पटकन सांगा मला. हा अख्खा एक गोल आहे, सर्कल आहे. याला मी काय केलं? एका उभ्या लाईनने मी लाईन मारली, तर याचे किती भाग झाले? सर्वांचं उत्तर एक्सपेक्टेड आहे. तुम्ही उत्तर दिलं तर मी प्रश्न विचारेल, आणि मी प्रश्न विचारलं तर तुमच्या बऱ्याचशा शंकांचं निरसन होणार आहे. किती झाले भाग? किती झाले? 2 भाग झाले. मग दिलेल्या आकृतीमध्ये जास्तीत जास्त जेवढे भाग झालेले असतात, किती भाग झाले? 1 आणि 2. किती भाग झाले? 2 भाग. आणि जेवढे भाग झालेले असतात तेवढे भाग आपण कुठं लिहायचं असतं? छेदामध्ये लिहायचं असतं. लिहिले आपण इथे किती लिहिलं मी? 2 लिहिलं. आता त्यातली भाकरी तिने किती काढलेली आहे? तर एक भाग. 2 भागांपैकी एकच भाग खाल्ली केली, हो की नाही? इथं भाग किती आहेत? 1 आणि 2. यापैकी 3 भाकरी काय खाल्ली राजनंदिनीनी? एवढीच. म्हणजेच काय, 2 भागापैकी एकच भाग तिने काय केला? संपवलेला आहे. म्हणून मी इथं मांडणी केली 1. एकूण भाग असतात ते कुठं लिहायचं? छेदामध्ये. म्हणजे या आडव्या लाईनच्या खाली लिहायचं, त्याला छेद म्हणतो. याला काय म्हणतो आपण? छेद म्हणतो. आणि जो आडव्या लाईनच्या वरती असतो तो काय असतो? अंश. काय असतो? अंश असतो. छेद आणि अंश. जो खाल्लेला भाग असेल किंवा वापरलेला भाग असेल त्याला आपण काय करतो? अंशामध्ये लिहितो. आणि जे एकूण भाग असतात ते आपण कुठे लिहितो? छेदामध्ये लिहित असतो. ठीक आहे. आता मला तुम्ही अशाच प्रकारे एक उदाहरण मी देते, त्याचं उत्तर मला द्यायचं आहे, आणि मग मी त्यानंतर मी तुम्हाला काय करणार आहे? प्रेझेंटेशन थ्रू शिकवणार आहे. ठीक आहे. चला बघा, इथे एक मी सर्कल ड्रॉ केले आणि त्याचे भाग केले. त्यातला मी फक्त आणि फक्त एकच भाग खाल्ला. मला फार भूकच नाहीये. ही हा आहे पिझ्झा. हा आहे पिझ्झा. दिसत नाही परंतु आपण समजून घ्यायचा, हा आहे पिझ्झा. आणि याचे 4च भाग केलेले आहेत. आणि यापैकी मला फार भूक नाहीये म्हणून मी काय केलं? त्यातला एकच भाग खाल्ला. तर याचं मी कसं रूपांतर करू शकते? कसं रूपांतर करू शकते सांगा बरं मला. आता प्रश्नाचं उत्तर आहे लिहायचंय. छेदामध्ये तुम्ही काय लिहाल आणि अंशामध्ये काय लिहाल? पहिला प्रश्न आहे, तुम्ही छेदामध्ये काय लिहाल? छेदामध्ये कोणता आकडा लिहाल? इथला आकडा मला सांगायचा, इथं कोणता आकडा येईल आणि इथं कोणता आकडा येईल? छेदामध्ये कोणता आकडा येऊ शकतो? इथे छेदामध्ये कोणता आकडा येऊ शकतो? अख्खा पिझ्झा आहे, त्यातला एवढूसा जो रंगवलेला भाग आहे तेवढाच मी खाल्लेला आहे. मग याचा आपल्याला मांडणी करायची. तर मला सांगा, छेदामध्ये इथे काय येऊ शकतं? कोणता आकडा? 1, 2, 3, 4 नेमकं कोणता आकडा येऊ शकतो? छेदामध्ये आपण काय लिहितो? असणाऱ्या आकृतीचे झालेले एकूण भाग. एकूण भाग किती झालेले आहेत आकृतीचे? निखिल बघा, दिलेली आकृती आहे, सर्कल आहे. याचे भाग किती झालेले आहे? मोहम्मद गुड. किती भाग झालेला आहे? नाही, निखिल चुकलं. व्हेरी गुड मोहम्मद. किती भाग झालेले आहेत? अधीरा. हा बघा, हा झाला पहिला भाग, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. टोटल भाग किती झाले? 4 भाग झालेले आहेत.
मग असणाऱ्या आकृतीचे जेवढे भाग असतात ते कुठं लिहितो आपण? छेदामध्ये. मग मी इथे 4 लिहिलं. यापैकी, या 4 भागांपैकी मी किती भाग खाल्ले रे? फक्त आणि फक्त एकच भाग खाल्ला, हो की नाही? म्हणून तो कुठे लिहिला मी? अंशात. आणि यालाच म्हटलं जातं 1/4. मग मॅडम 1/4 याला आपल्या शब्दांमध्ये काय म्हटलं जातं? तर जे म्हणलं जातं त्याला पाव म्हटलं जातं. आणि अशाच प्रकारे आपण पुढे प्रेझेंटेशन कंटिन्यू करूयात. त्यात तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ठीक आहे? सर्वांना दिसत आहे? सर्वांना दिसत आहे? बघा, अपूर्णांकांची ओळख. काय बघणार आहोत आपण? अपूर्णांकांची ओळख. अपूर्णांक आहेत यालाच इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन असं म्हणतात. काय म्हटलं जातं? फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काय आहे? आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत. टॉपिकचं नाव फक्त लक्षात ठेवायचं आहे. अपूर्णांकांची ओळख, इंट्रोडक्शन टू फ्रॅक्शन. अपूर्णांकाला इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन म्हटलं जातं. इथे 2 कॉन्सेप्ट असतो. एक असतो अंश आणि दुसरा असतो छेद. पहिला असतो अंश, दुसरा असतो छेद. अंश आणि छेद या दोघांमध्ये एक आडवी लाईन असते. बघा इथे मी दाखवते. इथं काय आहे? आडवी लाईन आहे. अंश आणि छेद हे प्रामुख्याने बेसिक 2 प्रकार आहेत. अंश असतो आडव्या लाईनच्या वरती आणि छेद असतो आडव्या लाईनच्या खाली. दॅट्स इट. एवढंच फक्त. त्याच्यानंतर मी आता पुढे बघा. इथं बघा एक सर्कल दिसतोय. त्याचे 4 भाग झालेले आहेत. दिसतायत तुम्हाला सर्वांना 4 भाग? हा, दिसतायत का सर्वांना? बघा हा एक वर्तुळ आहे. 1 2 एकच मिनिट म्हणा. 1 1 2 3 आणि 4 असे 4 भाग आहेत. यातले 3 भाग कसे केलेले आहेत? 1 2 आणि 3 हे 3 भाग कसे केलेले आहेत? ऑरेंज कलरने रंगवलेले आहेत. आणि एक भाग आहे तो कसा आहे? ब्लँक आहे. बरोबर? ब्लँक आहे. परंतु हे सर्कलचेच, या वर्तुळाचेच काय आहेत? 4 भाग आहेत. ठीक. आता इथं बघा, इथं काय सांगितलेलं आहे? निवडलेले भाग असणार आहेत. जे निवडलेले भाग म्हणजे काय? शेडेड. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं शेडेड. शेडेड म्हणजे काय? जो कलर केलेला भाग आहे तो आपल्याला कुठे लिहायचा आहे? अंशामध्ये. मग मी इथे एक आडवी लाईन मारते. ठीक आहे? आता जो रंगविलेला भाग आहे तो कुठे लिहायचा आहे? अंशामध्ये. मग अंश म्हणजे काय? वरती, लाईनच्या वरती असणारी संख्या. मग किती ठिकाणी ऑरेंज भाग आहे? तर 1 2 आणि 3. 3 ठिकाणी आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं? 3 लिहिलं. ओके, झालं? डन. त्याच्यानंतर आता लिहायचं आहे आपल्याला छेद लिहायचा आहे. आता छेद कसा लिहिला जातो? छेद अशा पद्धतीने लिहिला जातो की दिलेल्या आकृतीचे जेवढे केवढे भाग झालेले आहेत ते आपण कुठे लिहितो? छेदामध्ये देतो. मग दिलेल्या वर्तुळाचे भाग किती झाले? 4. ठीक. याला म्हणायचं 3/4. नेहमी बाळांनो लक्षात ठेवायचं, आडव्या लाईनच्या वरती जी संख्या असते ती अंशामध्ये असते आणि खाली असते ती छेदामध्ये. इथं काय असणार आहे? अंश भागिले छेद. अशा प्रकारे आपण काय करतो? अपूर्णांक लिहितो. ठीक आहे? दिसतंय का इथं? 3/4. ओके. एक साधं एक्झाम्पल देते. मला या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय तुम्ही. एक आकृती आहे. ओके. या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं? आकृती आहे. त्या आकृतीचे किती भाग झालेले आहेत ते भाग छेदामध्ये लिहा. छेदात लिहा. आणि जेवढे भाग रंगवलेले आहेत त्या अंशामध्ये लिहा. मला पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे. अगदी तुम्ही असं सांगितलं उत्तर मॅडम 3/8 तरी मी समजू जाईल तुम्हाला असं म्हणायचंय 3/8. बघा, तुम्हाला उत्तर सांगायचे 3/8. परंतु जर तुमच्या मोबाईल मध्ये तो ऑप्शन नसेल तर तुम्ही 3/8 असं लिहून जरी मला सांगितलं तरी मला लक्षात येणार आहे. जरा फटाफट सांगायचं आहे उत्तर.
चला सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. श्रीपाद बाळ 308 उत्तर नाहीचे, 8 येऊ शकत नाही. विपुल व्हेरी गुड. एकूण भाग 4 झालेत का, 8 झालेत का, किती झालेले आहेत? किशोर पाटील व्हेरी गुड. वंदना व्हेरी गुड. बघा की बाळांनो, इथे छेदामध्ये काय लिहायचं आहे? आकृतीचे झालेले भाग. इथे बघा छेदामध्ये काय लिहिले आपण? 4 लिहिलं. का लिहिलं? तर इथं जो सर्कल आहे याचे भाग किती झालेले आहेत? 4, म्हणून आपण 4 लिहिलं. मग या आकृतीचे भाग किती आहेत ते बघा, एकदा काउंट करा आणि मला सांगा. व्हेरी गुड. अरफा, मोहम्मद गुड गुड. निखिल बघा व्यवस्थित बघा, मी नाही तुम्हाला सांगणार आहे. दिलेल्या आकृतीमध्ये हा पहिला भाग, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा, म्हणजे दिलेल्या आकृतीचे टोटल भाग किती झाले? 6 झाले. मग ते कुठे लिहिले आपण? छेदामध्ये, म्हणजे आडव्या रेषेच्या खाली. ओके. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट, हा दिलेल्या भागांपैकी असे किती भाग आहेत जे रंगवलेले आहेत? मग इथं फक्त बघा, हा एक दिसतो आहे आणि हा दुसरा दिसतोय. मग फक्त 2च असे भाग आहेत ते काय आहेत? रंगवलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर झालं 2/6. काय झालं उत्तर? 2/6. क्लिअर इथपर्यंत आलं लक्षामध्ये? 2/6 कसं उत्तर आलं. ठीक. आणखी 1 मोर एक्झाम्पल देते बघा. सांगा, दिलेल्या आकृतीचं अपूर्णांकामध्ये, फ्रॅक्शन्स मध्ये काय रूपांतर करू शकता? बाळांनो, आता इथं आणखी एक कॉन्सेप्ट आहे की प्रत्येक वेळी गोल असेल किंवा सर्कल असेल असं काहीच नाहीये. शेंगदाण्याची चिक्कीच्या बाईट्स पण असू शकतात की, खातो की नाही आपण सर्व. असं काहीच नाहीये की चपातीच पाहिजे, भाकरीच पाहिजे, वर्तुळच पाहिजे. प्रश्न तुम्हाला चौकोनाकृती, आयताकृती अशा पद्धतीने पण विचारला जातो. 100% उत्तर बरोबर आहे. 100% उत्तर सर्वांचंच बरोबर आहे. आता समजलं की नाही कसं आपण लिहिलं? दिलेल्या आकृतीचे जेवढे भाग झालेले आहेत तेवढे भाग कुठं लिहायचे? छेदामध्ये. छेद म्हणजे कुठं असणार? खाली. मग किती भाग आहेत? 1, 2, 3, 4, म्हणून आपण 4 लिहिलं. ओके. आता जेवढा भाग रंगवलेला आहे तो कुठं लिहिणार? अंशामध्ये. किती भाग रंगवलेले आहेत? चौघांपैकी एकच भाग रंगवलेला आहे, मग कुठे लिहिलं आपण? अंशामध्ये. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 1/4. सर्वांना जमलं? मला पटकन सांगायचं, ही जर कॉन्सेप्ट समजली तर इथून पुढचे सर्व प्रश्न तुम्हाला समजणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 1, 2 जर आली की नाही, 1, 2, तर तुम्हाला पाढे पाठ करता येतील. ठीक. हा हँडल्स करायचा आहे. मला सांगायचं आहे, तुम्हाला समजलं का? नक्की? येस. हा, आता पुढचा पार्ट बघूया. आता ह्याच्या सगळ्या गोष्टी लिहितो आहे, ह्यांना आता थोडस शाब्दिक फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करूयात, म्हणजे शब्दांमध्ये सुद्धा आपण याला ओळखूयात. ठीक आहे. तर पहिला बघा पार्ट काय आहे? बघा इथं दिलेला आहे 1/4. मी थोडस इंग्लिश मध्ये लिहिते जेणेकरून अंक लक्षात येतील. काय लिहिलेलं आहे? 1/4. यालाच मराठीमध्ये 1/4 असं लिहिलं जातं. ठीक. आता
आता 1/4 ही आहे आपल्याला अंकांमध्ये मांडणी करता आली, आकृतीमध्ये मांडणी करता आली किंवा ओळखता आले, परंतु याचं बोली भाषेमध्ये किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये शब्दांमध्ये मांडणी कशी करायची. तर बाळांनो एवढं लक्षात ठेवायचा, इथं आकृतीचा आहे यातला फक्त एकच भाग काय केलेला आहे, रंगवलेला आहे. म्हणजे 4 भागांपैकी एक भाग काय केलेला, 4 भागांपैकी एक भाग रंगवलेला गेलेला आहे. मग यालाच म्हटलं जातं पाव. काय म्हटलं जातं? पाव. आणि इंग्लिशमध्ये क्वार्टर असं म्हटलं जातं. 4 पैकी एक भाग जर रंगवलेला असेल त्याला आपण पावभाग म्हणतो. ओके. आणि याचं वाचन करताना आता वाचन कसं करायचं आहे तर बघा, 1/4 छेद 4 सगळ्यांनी एकदा वाचून घेत आहे. वाचलं व्यवस्थित? आता इथं कोण आहे? रिद्धी. बाळा तुझं उत्तर बरोबर आहे, परंतु सुरुवातीला वाचन करताना असं वाचायचं 1/4. उलट वाचन नाही करायचं, सरळ वाचन करायचं 1/4. ठीक. ओके, गुड. आता बघा इथे एक आकृती आहे, याचे भाग किती केलेले आहेत? 2 भाग केलेले आहेत. आकृती किती आहे? 1. त्याचे भाग किती झाले? 2. मग आता जेवढे भाग आहेत ते कुठे लिहिले गेले? छेदामध्ये. मग आता इथं काय लिहिलं आपण? आकृतीचे झालेले एकूण भाग 1 आणि 2, म्हणून इथं 2 लिहिलं. यापैकी किती भाग रंगवलेले आहेत? तर फक्त एकच दिसतो की नाही, म्हणून आपण याला लिहिलं 1/2. मग आता याच शब्दामध्ये मांडणी कशी करायची किंवा याचं वाचन कसं करायचं तर बघा, अर्धा. 1/2 लाच काय म्हणायचं? अर्धा. इंग्लिशमध्ये याला 1/2 म्हटलं जातं. दॅट इज 1/2 किंवा हाफ म्हटलं जातं. अर्धा. 2 पैकी एक भाग काय असणार आहे? रंगवलेला असतो. 1 पार्ट आउट ऑफ द 2. 2 पैकी एक. वाचन 1/2. 1/2. वाचन करताना सुरुवातीला अंश घ्यायचा आणि शेवटला छेद घ्यायचा. 1/2. 1/2. क्लिअर? रिद्धी उलट करायचं नाही. उलट तू उत्तर सांगते. उत्तर त्या प्रकारे दिलं जात नाही. सुरुवातीला अंश असतो, नंतर छेद असतो. ठीक आहे. आता बघितला पाव, त्याच्यानंतर अर्धा बघितला. पाव बघितलं तेव्हा रंगवलेला भाग किती होता? 1. अर्धा बघितला तेव्हा रंगवलेला भाग किती होते? 2. दोघांपैकी एक रंगवला होता. आता बघणार आहोत पाऊण भाग. आपण पाऊण चपाती खातो किंवा पाऊण भाकरी खातो. मग ती कशी असते बघा, ही अख्खी एक चपाती आहे. याच्यातली काय केली आपण? चतकोर चपाती साईडला काढून ठेवली आणि 3 कोर आपण चपाती खाल्ली. म्हणजेच काय? 3 कोर म्हणजे काय? 3 वेळा पाव होणार आहेत, त्याला काय म्हटलं जातं? 3 कोर होणार आहे. 3 कोर असं म्हटलं जातं. तर अख्ख्या गोलापैकी 3 भाग. अख्ख्या गोलापैकी 3 भाग. एकच मिनिट बघा. पहिला, दुसरा, तिसरा. 4 भागांपैकी 3 भाग काय झालेले आहेत? रंगवले गेलेले आहेत. आणि जर 3 भाग रंगवले गेलेले असतील तर त्याचं रूपांतर होतं 3/4. त्याचं रूपांतर कसं झालं? 3/4, ज्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? 3/4 आणि मराठीमध्ये पाऊण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पाऊण म्हटलं जातं. मग ते 4 भागाला एक भाग कमी असतो, त्याला पाऊण म्हटलं जातं. 4 भागांपैकी 3 भाग. याचंच वाचन केलं जातं 3/4. 3/4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं. आता बघा, आपण याचं वाचन शोधलं, ते संख्या कशी ओळखायची ते बघितलं, आकृत्या बघितल्या. मग आता फक्त इथपर्यंतच आपण थांबणार आहोत का? नाही ना.
थोडस आपल्याला पुढे जायचं आहे. मग पुढे काय आहे, याची बेरीज दिसणार आहे किंवा वजाबाकी असणार. आजच्या पुरतं आपण वजाबाकी बेरीज करणार आहोत. तर बघा आता इथे एक डायग्राम आहे, इथे एक डायग्राम आहे आणि त्याचं काहीतरी उत्तर पुढे आलेलं आहे. एकदा तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर बघा बाळांनो, इथं काय आहे, आकृती आहे. ह्या आकृतीचे भाग किती झालेले आहे, पहिल्या आकृतीचे 3 भाग झालेले आहे. इथल्या पण आकृतीचे भाग किती झालेले आहेत, 3 भाग झालेले आहेत. परंतु दोनही आकृतीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, त्या दोन्ही आकृतीमध्ये जरी 3 भाग झाले असले तरी त्यातला एक भाग काय आहे, रंगवलेला आहे. मग याची मांडणी आपण केली 1/3 1/3. आता यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग याची बेरीज कशी होते, जर दिलेल्या आकृतीतील दोघांचे सुद्धा छेद समान असतील, दिलेल्या आकृतीतील दोघांचे सुद्धा छेद समान असतील, म्हणजे काय बघा, इथं पण खाली 3 दिसतंय, इथं पण खाली 3 दिसत. खाली म्हणजे कुठे मॅडम, जी आडवी लाईन आहे की नाही, याच्या खाली 3 आहे, याच्या सुद्धा खाली काय आहे, 3 आहे, बरोबर. जर दोनही डायग्रामच्या अपूर्णांकांमध्ये जर छेदामध्ये खालची मांडणी असते, त्याला आपण छेद म्हणतो की नाही, जर समान अंक असेल तर तो आपण डबल वेळा न लिहिता किती वेळा लिहायचा, फक्त एकदा लिहायचा. म्हणून मी इथे काय केलं, बरोबर चिन्हाच्या पुढे काय लिहिलं, छेदामध्ये 3 लिहिलं. दॅट्स इट. आता पुढे जर दोघांकडे छेदामध्ये समान अंक असेल तर तो एकदा लिहिला तरी चालतो, आणि दोघांचा जर समान अंक असेल तर दिलेली अंशांची ही बेरीजच होणार आहे. मग 1 अधिक 1 किती झाले, 2. 1 अधिक 1 किती झाले, 2. मग याची बेरीज केली तर उत्तर काय आलं, 2/3. काय आलं उत्तर, 2/3. ओके. काय श्रद्धा, एक वन एक्झाम्पल देते, मला प्रश्नाचं उत्तर सांगायचंय. सांगा. इथे 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि ह्या 2 आकृतींचा अपूर्णांक तुम्ही मला सांगणार आहात. पटकन सांगायचं आहे, फार साधा, सोपा आणि सिंपल आहे. आकृती आहे, इथं स्क्वेअर दिलेला आहे, एक चौरस दिलेला आहे, त्याचे मी काही भाग केलेले आहे आणि मला याचा अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करून द्यायचं आहे. तुम्ही, मला येत नाहीये, चला तुम्हीच मला सांगणार आहात उत्तर काय येईल ते. नक्की. ओके ओके, गुड, व्हेरी गुड. बघा 2 आकृत्या इकडे आणि इकडे. आता काय लिहायचं, 3/2. रिद्धी बाळा, उलट का उत्तर देते, व्हेरी गुड निखिल. आता खरंच बरोबर आहे का बघायचं का आपण. तर बघा, ह्या आकृतीचा आधी अपूर्णांक आपण मांडून घेऊ. दिलेल्या आकृतीमध्ये किती भाग आहेत, 1 2 3, म्हणून मी इथं 3 लिहिले छेदामध्ये. त्यातला किती भाग रंगवला गेला, एकच भाग रंगवलेला आहे, म्हणून याचं उत्तर 1/3. इथं सुद्धा सेम आकृती आहे, 1/3. जर दोनही छेदांमध्ये समान अंक असेल तर आपण तो एकदा लिहिणार आहे, दॅट इज 3. आणि इथं बेरजेची साइन आहे, म्हणून अंशातल्या संख्यांची काय होणार आहे, बेरीज. 1 अधिक 1 2, 2/3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. डन इथपर्यंत. आता सेम आकृती देणार आहे, थोडंफार बदल करणार आहे, आणि जर उत्तर तुम्ही चुकवलं, सायश, जर उत्तर चुकवलं तर आता बघा, आता तुम्हीच
सांगायचंय. 2 आकृत्या आहेत. या आकृत्यांचं तुम्हाला मला अपूर्णांकामध्ये उत्तर सांगावं लागेल. व्यवस्थित बघायची आकृती. आकृती व्यवस्थित बघा. आकृतीचे नेमके किती भाग झालेले आहेत? नक्की दोघांकडे पण तेवढेच भाग झालेले आहेत का बघा, एकदा चेक करा. जास्त घाई करायची नाहीये. शांततेने व्यवस्थित मन लावून लक्ष देऊन गणित सोडवायचं आहे. ठीक आहे. व्हेरी गुड आरोही, मोहम्मद, श्रद्धा हजारे, विपुल, अगदी बरोबर. चला, वंदना, उद्धव, निखिल, ओके. ओके फातिमा. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. दिलेल्या आकृतीमध्ये किती भाग झालेले आहेत? पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृती भाग किती आहेत? टोटल भाग किती दिसत आहेत तुम्हाला? एका आकृतीचे अन्वित आकृतीचे किती भाग झालेले आहेत बघा. ही आकृती काय आणि ही आकृती काय? दोघांचे इक्वल पार्ट्स आहेत. मग नेमके पार्ट्स किती झालेले आहेत मोजा. 1 2 3 4. आकृतीचे भाग किती आहेत? 4. त्यापैकी किती रंगवला गेलेला आहे? 1. बरोबर. ह्या आकृतीचा उल्लेख झाला 1/4. मग ही आकृती पण सेम आहे. मग याचाही उल्लेख काय झाला? 1/4. दोघांचे छेद समान आहेत म्हणून आपण काय केले? एकदाच लिहिले. दॅट इज 4 किंवा 4. आणि इथं बेरीज आहे. दोघांचे छेद समान आहेत म्हणून काय आपण केलं? अंशांची बेरीज केली. 1 + 1 2. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 2/4. उत्तर काय झालं? 2/4. ठीक आहे. आता आणखी याच्या पुढे एक स्टेप आपण जाऊयात. मी तुम्हाला पुढे सांगेलच, तरी पण फातिमा एक स्टेप पुढे जाऊया. दिलेल्या दोनही संख्याचे जर निमपट होत असेल त्याला काय म्हटलं जातं? संक्षिप्त रूप असं म्हटलं जातं. एवढा हार्ड शब्द मला सध्या नाही वापरायचा, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं बाळांनो. तर अंशाची आणि छेदामधली, अंश आणि छेदामध्ये असणाऱ्या संख्यांची जर निमपट होत असेल म्हणजे ते आहे. आता 2 ची निमपट काय? 1. 4 ची निमपट काय? 2. जर होत असेल तर ते लिहायची. फक्त रूल इथं काय पाहिजे? दोघांचं सुद्धा अर्धी किंमत लिहिता आली पाहिजे किंवा त्यांची निमपट लिहिता आली पाहिजे. मग 2 ची निमपट 1, 4 ची निमपट 2. मग या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 1/2. आता तुम्ही उत्तर दिलं 2/4. 100% बरोबर आहे. पण आणखी एक स्टेप जर पुढे जायचं म्हटलं तर त्याचं उत्तर काय आलं? 1/2. सोपं आहे. सोपं आहे. इथपर्यंत समजलं का? निमपट म्हणजे असणाऱ्या संख्याची अर्धी किंमत. असणाऱ्या संख्याची अर्धी किंमत. जर माझ्याकडे 10 रुपये असतील तर त्याचे निम्मे किंवा त्याचे अर्धे काय? 5. मग मॅडम हे कसं करायचं निम्म? तर कोणतीही जगातली संख्या असेल त्याचे अर्धे करायचे किंवा निम्मे करायचे तर आपण काय करणार आहोत? 2 ने भाग देणार आहोत. मग आता बघा इथं आहे 4 होतं. मग मी काय केलं? 4 ला 2 ने भाग दिला. 2 4. बाकी आली 0. याचा अर्थ त्याची निमपट काय झाली? 2. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. ओके. मी शिकवलेलं समजतं. ठीक आहे साई. गुड. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पुढे आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. मिक्स्ड फ्रॅक्शन. पूर्णांक युक्त अपूर्णांकाला काय म्हटलं जातं? मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. जेव्हा आपल्याकडे एका पूर्ण भागापेक्षा जास्त असते. म्हणजेच काय असतं बघा. आता मी थोडंसं आपल्या स्टाईल मध्ये सांगूया. आपली स्टाईल म्हणजे काय? आता काही विद्यार्थी पिझ्झा खायला गेले. पिझ्झा नको, छान अशी तुमच्या आवडीची भाजी घरामध्ये बनवलेली जी की फारच तुम्हाला जास्त आवडते. मग तुम्ही रेग्युलरली एकच चपाती खाता किंवा एक भाकरी खाता. बघा रोज एक चपाती किंवा एक भाकरी खाता.
पण आता संडे आहे, मम्मीने स्पेशल भाजी बनवली, मग आपण काय करतो रे, थोडीशी एक्स्ट्रा भाजी खातो, चपाती खातो किंवा भाकरी खातो की नाही, होतं की नाही. जर आवडीची भाजी असेल तर थोडस जेवण आपलं जास्त जातं. जेवण जास्त जातं म्हणजे एक भाकरीच्या जागी कोण आणखी पाव भाकरी खाईल, कोण आणखी अर्धी भाकरी खाईल, कोण 2 भाकरी खाईल. म्हणजेच एका भागापेक्षा आणखी जास्त जर भाग वाढले तर त्याची किंमत सुद्धा वाढते आणि त्याची लिहिण्याची पद्धत सुद्धा बदलते. ठीक आहे. ओके. कारलं, हा छान. आदिरा कारल्याची भाजी केल्यानंतर 1 चपाती खाते, तिथं आदिरा 5 चपात्या खाते, हो की नाही. जोक सपाट बघायचे. आता हा काय आहे, रंगवलेला भाग आहे आणि आहे हा अपूर्ण भाग आहे, म्हणजे हा अजून पूर्णच नाही झाला. पुढच्या आकृतीमध्ये एक्सप्लेन करते बघ. इथं दिसतो एक सर्कल आहे, ठीक आहे. याच्या पुढे याच्यामध्ये एक आणखी एक सर्कल ऍड केलेला आहे, परंतु या सर्कल मधला फक्त आणि फक्त एवढाच भाग, एवढ्या भागाला आपण काय म्हणतो, पाव, क्वार्टर इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये काय म्हणतो, पाव भाग. 4 भागांपैकी जर फक्त एक भाग असेल त्याला आपण काय बोलतो, पाव भाग. म्हणजे एवढी एक चपाती खाल्ली, भाजी आवडली आपल्याला, मग आपण काय केलं, आणखी एवढीशी भाजी चपाती काय केली आपण ऍड केली, आपण खाल्ली. आता याला काहीतरी म्हणलं पाहिजे ना, मी 1.25 भाकरी खाल्ली असं बोलतो की नाही, 2.25 भाकऱ्या खाल्ल्या असं काहीतरी बोलेल ना. तर या जो पाव भाग असतो जेव्हा एखाद्या पूर्ण संख्येनंतर येतो, ही आहे एक भाग, बरोबर. हा आहे एक अख्खा एक की नाही, हा आहे पूर्ण संख्या आणि ही आहे अपूर्ण संख्या आहे की नाही. जर पाव भाग पूर्ण संख्यानंतर येतो तेव्हा आपण त्याला सव्वा असं म्हणतो. काय म्हणतो, सव्वा असं म्हणतो. बोलताना काय म्हणलं जातं, सव्वा भाग बोललं जातं. मग आता ह्याची मांडणी कशी करायची, तर हा अख्खाचा अख्खा एक भाग आहे म्हणून आपण काय करायचं, एक लिहायचं. ओके. आणि असंही लिहू शकता, एक भाग, ह्याचा भाग किती आहे, एक. एक भागांपैकी किती भाग दिसतो आहे, एक. म्हणजेच काय, एक. 1 भागिले 1 म्हणजेच उत्तर आपलं एकच येतं. अधिक हा भाग काय आहे, 1 2 3 4, एकूण भाग झाले 4. 4 पैकी किती भाग आहे, एक भाग आहे. मग आपली मांडणी काय झाली, 1 अधिक 1/4. फक्त इथे आपण बाळामध्ये साईन नाही द्यायचं, कोणतं चिन्ह नाही द्यायचं, डायरेक्ट मांडणी करायची. मग इथे डायरेक्ट मांडणी काय आली, इथे डायरेक्ट मांडणी काय झाली, 1 आणि 1/4. आता मॅडम हे असं लिहिलेलं आहे, याला उच्चारायचं कसं, याचं वाचन कसं करायचं, तर इथं जो एक दिसतो आहे तो काय असणार आहे, की पूर्ण संख्या आहे की नाही. बघा अख्खाचा अख्खा गोल आहे, याचा अर्थ याला आपण थोडस भाव देऊयात, म्हणजे हे काय आहे, पूर्ण संख्या आहे. मग एक पूर्णांक, पूर्णांक का बोलायचं, कारण का तो पूर्णांक आहे. 1.1/4 याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. एक गोल अधिक पाव गोल म्हणजे 1.1/4. आणि यालाच म्हटलं जातं सव्वाच्या फॉर्म मध्ये आपण बोललं जातं, जेव्हा इथं एक भाकरी आहे त्याच्यानंतर तुम्ही चतकोर भाकरी खाल्ली, चतकोर भाकरीला पाव भाकरी म्हणू शकता किंवा सव्वा म्हणू शकतो. पण सव्वा केव्हा होणार आहे कम्प्लीट, त्याच्या आधी एखादी भाकरी चपाती तुम्ही खाल्ली पाहिजे ना, तर आपण म्हणू शकतो 1.25 भाकरी खाल्ली, 2.25 भाकऱ्या खाल्ल्या, दॅट्स इट. त्याच्यानंतर सव्वा किंवा 1.1/4, 1.1/4 याचं हे वाचन आहे. क्लिअर, क्लिअर, डन. यालाच म्हटलं जातं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णांक दिसतो आणि एक अपूर्णांक दिसतो. एक हा पूर्णांक आहे, 1/4 हा पूर्णांक आहे आणि दोघांना जेव्हा आपण एकत्रित लिहूयात त्यांना म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्ण अंक अधिक अपूर्णांक, दॅट इज पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ठीक आहे. आता तुम्ही 1.5 भाकरी खाल्लेली आहे, भाकरी किती खाल्ली तुम्ही, 1.5 भाकरी खाल्लेली आहे. मग आता ती कसं लिहिणार, 1.5 केव्हा कम्प्लीट होतं, जेव्हा तुम्ही 1 भाकरी खाल. मी आता भाकरी लिहिते, भाकरी किती आहे, 1. आता किती खाल्ली, अर्धी भाकरी खाल्ली. ओके, अर्धी भाकरी खाल्ली. 1 आणि अर्ध
दोघं मिळून काय तयार झालं, दीड झालं. मग याची मांडणी कशी केली जाते, हा तर अख्खा एक आहे अधिक 4 भागांपैकी किती भाग खाल्ले गेले आहेत, 1 आणि 2. ठीक, याची मांडणी काय झाली, 1.2/4. आणि ही जी कॉन्सेप्ट आहे, जे समोर जे मांडणी दिसत आहे त्याला दीड भाकरी असं म्हटलं जातं. आता याच्याच पुढे थोडस नेक्स्ट स्टेप गेलं तर याला आपण, मी काय सांगितलं, मला पटकन जरा सांगा रे फास्ट मध्ये, 2/4 निम्मे होऊ शकतात का, आणि झाले तर काय येऊ शकतात? 2/4 निम्मे होऊ शकतात का, झाले तर काय येऊ शकतं? पटकन मला सर्वांनी सांगायचं, सर्वांना उत्तर येत आहे. 2/4 निम्मे होऊ शकतात का? हा, बरोबर, अर्पा सांगा. अद्वैत. 2/4 निम्मे, 2/4 निम्मे. व्हेरी गुड, 1/2. व्हेरी गुड आरोही. 2 ची निपट किती झाली, 1. 2 ची निम्मी 1 झालं, 4 चे निम्मे 2 झालं, म्हणजेच काय झालं, 1/2. म्हणून आपलं उत्तर असंही येऊ शकतं, 1.1/2. आणि 1.1/2 ला सुद्धा आपण दीड म्हणू शकतो, आणि 1.2/4 ला सुद्धा दीड म्हणू शकतो. दीड हा शब्द आपल्या भाषेतला आहे की नाही, थोडासा जवळचा वाटतो, हो की नाही? सगळेजण असतात, त्यांना माहिती असतं दीड भाकरी म्हणजे नेमकी, अगदी तुम्ही नाही खाल्ली तरी चालेल, पण तुम्हाला माहिती असतं ना, आईने विचारलं की तुम्ही का जेवला नाही, डब्यामध्ये काय आहे, दीड भाकरी शिल्लक आहे, मग दीड म्हटलं की आपल्या लक्षात येतं 1 आणि अर्धी. ठीक आहे, सो नेक्स्ट प्रश्न बघा. इथपर्यंत समजला असेल तर एकदा हँड करा, हो सांगू नका, हँड करायचं आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल, पटकन सांगायचं, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, 1/2 म्हणजेच 2/4. फटाफट सांगायचं आहे, समजलं असेल तर एकदा हँड करा ऑनलाईन पद्धतीने. ओके, ओके श्री. हो हो, पाहिलं बाळा. स्वप्नीलला लक्षात आलेलं नाहीये, आपण पुन्हा एकदा थोडक्यात मध्ये बघूयात. ओके, बघा, ही काय आहे, एक चपाती आहे असं धरून चाला. ही एक चपाती आहे, अख्खीच अख्खी आहे का, अख्खी का म्हणलं, कारण का ह्याचे जर 4 भाग असतील, ह्याचे 4 भाग असतील, पण चारीच्या चारही भाग रंगवलेले आहेत, याचा अर्थ ती अख्खी चपाती आहे, बरोबर? अख्खी चपाती आहे म्हणजे अख्खी एक चपाती आहे, म्हणजेच काय, ती एक चपाती आहे अधिक. इथं पण काय आहे, एक चपाती आहे, परंतु याच्यात रंगवलेले भाग किती आहेत, 2 भाग आहेत. खरं तर या चपातीचे खरे भाग किती आहेत, तर बघा 1 2 3 4 भाग किती आहेत, 4 भाग आहेत. जेवढे केवढे भाग असतील ते आपण छेदामध्ये लिहितो. छेद म्हणजे कुठे असणार आहे, आडव्या लाईनच्या जे खाली अंक लिहितो त्याला आपण काय म्हणतो, छेद म्हणतो. मग आपल्या आकृतीमध्ये असणारे एकूण भाग कुठे लिहिले गेले, आपण छेदामध्ये लिहिले. आता त्या 4 भागांपैकी किती भाग खाल्लेले आहेत, जो ऑरेंज कलर दिसतो, नारंगी कलर आहे, तो खाल्लेले भाग आहेत. मग खाल्ले किती भाग, 2 भाग झाले. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं 1 अधिक 2/4. मग याची मांडणी कशी केली जाते, इथं फक्त मध्ये चिन्ह नाही द्यायचं. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 1.2/4. मग मॅडम तुम्ही असं का उल्लेख करता 1.2/4, कारण हा जो 1 आहे तो एकटा आहे की नाही, तो अर्धा कट झालेला असा आहे की नाही, नाही, इथं आहे का चपाती कुणीतरी कुरतडलेली दिसते का, अख्खी झाक्की आहे की नाही, म्हणजे ही होल आहे, पूर्ण आहे, म्हणून याला म्हणायचं 1 हा पूर्ण आहे, 1.2/4.
2/4, 2/4 काय आहे की अपूर्णांक आहे. अशा पद्धतीने याची मांडणी करायची. आता त्याच्या पुढे आणखी एक स्वप्नीलच्या बाळा लक्षात नसेल आलं तर बघ, हा 2/4 आहे की नाही, हा पूर्णांक आहे 2/4. याला आपण साध्या सरळ रूप द्यायचंय, सरळ रूप द्यायचंय. मग 2/4 म्हणलं काय किंवा 1/2 म्हणलं काय, हा एकच असतं. मग ते कसं बघायचं, जर अंशातली संख्या आणि छेदातली संख्या यांची निमपट होत असेल, ह्याचा अर्ध होत असेल तर आणि तर आपण काय करू शकतो, त्याची निमपट घेऊ शकतो. परंतु असं आहे का फक्त 4ची निमपट होती, जर इथं 3 असेल 3ची निमपट होईल का, नाही. मग आहे तसा अपूर्णांक सोडून द्यायचा, त्याच्यावर काही प्रक्रिया नाही करायची. याचाच अर्थ दिलेल्या संख्या ह्या सम असतील तर आपण ह्याची निमपट करू शकतो. मग 2ची निमपट 1, 4ची निमपट 2. मग इथं 1.2/4 लिहिलं काय किंवा 1.1/2 लिहिलं काय, दोघंही उत्तर काय आले, सेम आले. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. पावणे 2. पुढची कॉन्सेप्ट आहे पावणे 2. आता 3/4 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पावणे. जर 3/4 असेल तर त्याला काय आपण म्हणतो, पावणे. म्हणजे 3 कोर. आपल्या साध्या भाषेमध्ये 3 कोर चपाती खाली म्हणजे काय, पाऊण चपाती खाल्ली बोलतो की नाही. असं किती जण असं बोलतात रे, 3 कोर, 3 वेळा पाव भाग किंवा 3 वेळा चतकोर भाग खाल्ला की पाऊण चपाती किंवा पाऊण भाकरी खाल्ला असं आपण बोलतो. हात वरती सांगायचंय मला, पाऊण किंवा पाऊण 1 भाकरी खाल्ली, पाऊण भाकरी खाल्ली असं कोण कोण बोलतं माहितीये तुम्हाला, असं बोलतात ना. 3/4 म्हणजे पावणे, 3/4 म्हणजे पावणे. घड्याळ, घड्याळ माहितीये का, पावणे 2 झाले, पावणे 3 झालाय, पावणे 5 झालेले आहेत. याचाच अर्थ काय असतो तर मी तुम्हाला सांगते. मग मॅडम इथं तर अख्खी एक आकृती आहे, अख्खी एक चपाती दिसते, तर तुम्ही एक चपाती आहे पावणे 2 कसं म्हटला, 2चा कल तुम्ही उल्लेख केला, कारण पावणे हा शब्द तेव्हाच वापरला जातो, पावणे आणि सव्वा मधला फरक समजा. सव्वा तेव्हाच असतो दिलेल्या आकृतीपेक्षा पाव भाग जास्त असेल, कारण पावणे तेव्हाच असतो जेव्हा दिलेल्या दुसऱ्या आकृतीमधला पावभाग हा कमी असतो. म्हणजेच काय, इथं 2 भाग पूर्ण झालेत का, नाही झाले. जर 2 भाग पूर्ण झाले असेल तर आपण काय म्हणले असतो, 2 भाग झाले. 2 भागला पाव भाग कमी आहे, 2 भाग पूर्ण होण्यासाठी पाव भाग काय आहे, कमी आहे. ह्यालाच, या भागालाच आपण काय म्हणतो, पाऊण भाग म्हणतो. काय म्हणतो, पाऊण भाग. का बरं श्रद्धा, तो याला म्हणायचं पाऊण भाग. आणि मांडणी करताना पावणे 2 लिहिलं जातं, पावणे 2. जर हा भाग जास्त असता, आता काय आहे, चतकोर भाग कमी आहे किंवा पाव भाग कमी आहे म्हणून तो पावणे 2 झाला. ठीक आहे. आणि जर चतकोर भाग जास्त असता तर तो काय झाला असता, सव्वा 2. चतकोर भाग कमी असेल तर तो पावणे 2 आणि चतकोर भाग जास्त असला तर तो सव्वा 2. याची मांडणी काय केली जाते बघा, हा एक भाग आहे म्हणून एक लाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक, इथे टोटल भाग किती आहेत, 4. त्यापैकी किती भाग रंगवलेले आहेत, 1 2 3, 3/4. मग याची मांडणी काय झाली, 1.3/4. मग मॅडम आता तुम्ही याची निमपट करा, करते की 4ची निमपट होते पण 3ची कुठे निमपट होती, होती की मॅडम 1.5. पण पॉइंट मध्ये आली, अपूर्णांक पॉइंट मध्ये घ्यायचा का, नाही. 1.3/4 यालाच म्हटलं जातं पावणे 2. काय म्हटलं जातं, पावणे 2. क्लिअर, क्लिअर. बघा, अपूर्णांकाचा तक्ता दिलेला आहे, सर्वांनी 1 मिनिटामध्ये वाचायचा आहे. 1 मिनिट देते मी, थांबते, थोडं साईडला होते. सगळ्यांनी व्यवस्थित हा तक्ता वाचायचा आहे. इंग्रजीमध्ये पण दिलेला आहे आणि मराठीमध्ये पण दिलेला आहे, व्यवस्थित वाचा. 3.15 असेल तर त्याची मांडणी कशी केलेली आहे, 4.5 असेल तर त्याची मांडणी कशी केलेली आहे, एकदा सगळ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. स्वप्नील सपकाळ बाळा, तू विचारलं का तुम्हाला, मी सांगते नाही तर दिलेलं आहे की नाही इंग्लिश मध्ये.
तर बघा आता इथे 3.25 दिलेला आहे, ठीक आहे, 3.25 यालाच इंग्लिशमध्ये 3 1/4 असं म्हटलं जातं. क्वार्टरला काय म्हटलं जातो? पावभाग. क्वार्टर म्हणजे काय असतो? पावभाग. त्याची मांडणी कशी असते? क्वार्टरची मांडणी असते 1/4. 3 ची मांडणी काय असते? सगळ्यांना 3 ओळखीच आहे, मग 3. 3 म्हणजे 3 अँड क्वार्टर. क्वार्टर म्हणजे पावभाग. क्वार्टर कसा आपण लिहितो? 1/4 दॅट इज क्वार्टर, राईट? 1/4 म्हणजे आता आकृतीमध्ये सांगायचं म्हटलं तर बघा, हा एक सर्कल आहे, ठीक, याचे 4 मी भाग केलेले आहेत. सर्कलचे 4 भाग म्हणून इथं मी 4 लिहिलेला आहे इथं. आणि अंशामध्ये काय लिहिलेलं आहे? एक भाग मी रंगवलेला आहे, दॅट इज 1. 1/4 मीन्स क्वार्टर. 1/4 मीन्स क्वार्टर. आणि याची फ्रॅक्शन फॉर्म मध्ये जर मांडणी करायची असेल तर 3.1/4. 3 1/4. 3 1/4 दॅट्स इट. हे झालं ह्याचं वचन. 4.5 असेल. 4.5 म्हणजे काय? 4 1/2. 4 आणि अर्धा. 4 असं लिहिलं जातं, अर्धा कसं लिहिलं जातं? 1/2. ठीक आहे. आता काही ना थोडस प्रॉब्लेमॅटिक वाटेल, त्याला आपण 2/4 अशा फॉर्म मध्ये सुद्धा लिहिलं तरी चालतं, ठीक आहे. अख्खे 4.5 म्हणजे 4 असेल आणि त्याच्यावरती अर्धा भाग असेल, दॅट इज 4 1/2. 4 1/2 मीन्स 4 1/2. त्याच्यानंतर 2.25 म्हणजे 3 पूर्ण झालेत का? नाही. 3 पूर्ण व्हायला क्वार्टर कमी आहे, 1/4 कमी आहे किंवा पाव भाग कमी आहे, म्हणून कसं लिहिलं जातं? 2 पूर्णांक म्हणजे 2.3/4. 2 3/4. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 4.25. 4.25 म्हणजे पण तेच 4.3/4. 4 3/4 अशा पद्धतीने हा प्रकार आहे. दर इथपर्यंत. आता पुढे येऊया. आता इथून तुम्हाला झालेले आहेत प्रश्न सुरू. प्रश्नांची मला उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट पार्ट ऑफ द फिगर इज शेडेड? व्हॉट पार्ट ऑफ द फिगर इज शेडेड मीन्स दिलेल्या आकृतीतील कोणता पार्ट, म्हणजे खाली उत्तर ऑप्शन्स आहेत त्यापैकी कोणता असा पार्ट आहे, ऑप्शन आहे की छायांकित केलेला आहे किंवा रंगवलेला आहे असं दाखवतंय. आकृतीमधला रंगवलेला भाग दाखवत आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. व्हॉट पार्ट ऑफ द फिगर इज शेडेड किंवा विच नाही ना सांगा कोणता पार्ट येऊ शकतो? गुड. आपलं लेक्चर बाळा 7:30 ला संपणार आहे. 7:30. व्हेरी गुड फातिमा. किशोर व्हेरी गुड. गुड. चला बाकीचे. सर्वांचं उत्तर अपेक्षित आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. मला एक सांगा, दिलेल्या आकृतीमध्ये किती तुम्हाला चौकोन दिसत आहेत रे? जो प्रश्न विचारलेला आहे याचंच उत्तर द्या मला. ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये तुम्हाला किती चौकोन दिसत आहेत? पटकन सांगायचं. दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत? एकूण चौकोन. नुसते चौकोन सांगा, रंगवलेले पण धरा किंवा न रंगवलेले पण, सगळे मिळून चौकोन किती आहेत? सगळे मिळून रंगवलेले चौकोन किती आहेत? व्हेरी गुड. हा, हुशार आहात. एकूण किती आहेत चौकोन? 12. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. टोटल किती चौकोन आहेत? 12. मध्ये कुठं लिहायचे? छेदामध्ये.
कुठे लिहायचे? छेदामध्ये. आता आली टर्न अंशामधल्या संख्येची. आता अंशामध्ये कोणती संख्या लिहिणार आहे? जी संख्या रंगवलेली दिसत आहे. मग आता मला पटकन सांगा, रंगवलेले भाग किती आहेत? इकडे ह्या चौकोनांपैकी किती भाग हे रंगवलेले आहेत? सांगायचं, पटापट सांगायचं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये किती भाग हे रंगवलेले आहेत? व्हेरी गुड. 4 भाग हे रंगवले गेले. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 4/12 म्हणजे ऑप्शन नंबर 3. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही नंतर चेकआउट करू शकता. आता या प्रश्नाचं आपल्याला मी थोडंसं तुम्हाला सांगते. प्रश्न आहे, प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पटकन सोडवा. 1, 2, 3 ह्या 3 गोष्टी आहेत, 3 आकृत्या आहेत आणि एका आकृतीची किंमत आहे 2/8. एका आकृतीची किंमत आहे 2/8. तर याची मांडणी किती झाली? तर बघा, हे 2/8 आहे, हे सुद्धा 2/8 आहे. एकच मिनिट बाळांनो. बघा, हे सुद्धा 2/8. त्याच्यानंतर ही आकृती सुद्धा 2/8 आहे आणि पलीकडची आकृती सुद्धा 2/8 आहे. मग आपण काय करणार आहोत? सगळ्यांच्या छेदामध्ये 8 हे कॉमन आहे, म्हणून आपण एकदाच लिहिले आणि वरच्यांची बेरीज म्हणजे 6/8. 6/8. ओके, क्लिअर? अशा प्रकारे हे गणित आहे. आणि एक क्वेश्चन देते आणि आपण थांबूयात. एक क्वेश्चन घ्यायचंय. चला, प्रश्नाचं उत्तर मला सांगायचंय जरा सगळ्यांनी. हम्म. 3/4 हा पूर्णांक पर्यायातील कोणत्या प्रकारे दाखवता येणार नाही? (3/4) हा पूर्णांक पर्यायातील कोणत्या प्रकारे दाखवता येणार नाही? बघा आता. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, उत्तर आहे आपला ऑप्शन नंबर 3. बघा, पहिला काय आहे? इथं सगळ्या ठिकाणी छेदामध्ये सेम आहे, आपण 4 लिहिलं. वरती काय आहे? 1 1 3 वेळा आहे. 1 + 1 2 + 1 3/4 आला. त्याच्यानंतर हा सुद्धा 3 ची निमपट, बरोबर? हा सुद्धा येतो आहे 3/4. त्याच्यानंतर इथं आहे 3/4, 3 वेळा 3/4. जर 3 वेळा 3/4 लिहिलं तर येईल का तो? तर नाही येणार. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. उरलेलं पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. 3 वेळा 3/4. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं लेक्चर एंड करूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये